अर्जुन खोतकर यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करा. जालन्याचे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची मागणी. धुळे इथं अर्जुन खोतकर यांच्या स्वीय सहाय्यकांना 15 कोटी रुपये जमा केले. त्यातील 5 कोटी रुपये काल धुळे विश्रामगृहात पकडले. कैलास गोरंट्याल, अर्जुन खोतकर यांच्या आमदारकीमधून हकालपट्टी करावी नसता आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करणार. गोरंट्याल, धुळे येथील विश्रामगृहात अर्जुन खोतकर यांच्या स्वीय सहाय्यकाच्या रूममध्ये घबाड सापडलाय. या प्रकरणी जालन्याचे शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी जालन्याचे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी आज दिनांक 22 रोजी गुरुवारी दुपारी 2 वाजता हॉटेल अंबर इथं पत्रकार परिषद घेऊन केली आहे. या अंदाज समितीचे अध्यक्ष जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत स्वीय सहाय्यक पैसे जमा करू शकत नाहीत, असा आरोपही गोरंट्याल यांनी केलाय. दरम्यान अंदाज समितीमध्ये जे सदस्य आहेत त्यांची देखील चौकशी झाली पाहिजे. तसेच अर्जुन खोतकर यांची आमदारकीमधून हकालपट्टी करावी नसता आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करणार, असा इशाराही माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केलाय. धुळे येथील गुलमोहर विश्रामगृहात खोतकर यांच्या स्वीय सहाय्यकाच्या रूममध्ये घबाड सापडलाय. या प्रकरणाच्या चौकशीची मागणी माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केली आहे. जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करा. तसेच अंदाज समितीमधील सर्व सदस्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही गोरंट्याल यांनी केली आहे. धुळे इथं खोतकर यांच्या स्वीय सहाय्यकांना 15 कोटी रुपये जमा केले. त्यातील 5 कोटी रुपये काल धुळे विश्रामगृहात पकडले गेले, असं गोरंट्याल यांनी म्हटलंय. दरम्यान अर्जुन खोतकर यांच्या आमदारकीमधून हकालपट्टी करावी नसता आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करणार, असा इशाराही माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केलाय. पूर्वनियोजित दौऱ्याच्या अगोदर किशोर पाटील नावाचा व्यक्ती, जे अर्जुन खोतकरचा पीए, कमिटीचं नाव अंदाज कमिटीच्या नावाने अधिकारी, कॉन्ट्रॅक्टर अशा लोकांकडून एकूण 15 कोटी रुपये त्यांनी जमा केलं. त्या 15 कोटी पैकी 5 कोटी काल त्या विश्रामगृहामध्ये पकडले गेले. अगोदर मी अनिल गोटे यांना मनापासून अभिनंदन करतो, कारण या वयात एक मोठा भ्रष्टाचार त्यांनी काढला. अंदाज कमिटीचे अध्यक्ष तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपले जालन्याचे अर्जुन खोतकर आहे आणि किशोर पाटील त्यांचा पीए. परंतु अध्यक्ष करत नाही तोपर्यंत पीए काही काम करत नाही. आणि हे जे पैसे गोळा झाले त्याचा मुख्य आरोप अर्जुन खोतकर आहे. अनिल गोटेने तक्रार केलेली आहे, संजय राऊतने तक्रार केलेली आहे. काल रात्री मला लोकशाही पेपरच्या वार्ताहराचा फोन आला होता की असं मॅटर झालं. मी रात्री बघितलं आणि अनिल गोटे मागणी करत आहे की रुचपत जे आपली त्याला हे म्हणतात करप्शन, त्यांनी दखल घेतलं पाहिजे किंवा पोलीसच्या एसपी ला बोलले ते दखल, पण कोणी तिथं आले नाही. कारण सरकार यांची दाबण्याचा प्रयत्न करतात. एकीकडे देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी सांगतात ना खाऊंगा ना खाने दूंगा. मग हे काय? माझा पहिला प्रश्न आहे. 3 दिवस अगोदर लोकमत पेपर मध्ये सन्माननीय मुख्यमंत्री यांचा एक निवेदन होता की जे कमिटी आहे या कमिटीमध्ये पूर्वी भ्रष्टाचार होता, आता तसा होऊ देत नाही. 3 दिवस अगोदरच बोलले. पण आता हा प्रकरण झाला. माझी विनंती आहे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार की या डायरेक्ट खोतकर इन्व्हॉल्व आहे, याच्यावर गुन्हे आपण दाखल का करत नाही आणि का केले नाही आणि याच्यावर कारवाई का करत नाही. म्हणजे एकीकडे लोकांना सांगायचं की आम्ही क्लीन चिट आहे ना दुसरीकडे जे तुमचे आमदार भ्रष्टाचार करतात, तुमचे आमदार पैसे मागतात, त्याच्याबद्दल तुम्ही काही करत नाही. त्याच्यावर तुम्ही कारवाई केल्या पाहिजे, नाहीतर आम्ही एक जनआंदोलन या माध्यमातून आम्ही करणार आहे. प्रकारे या कमिटीमध्ये केवढे मेंबर आहेत त्या मेंबरपरांची पण चौकशी झाली पाहिजे. याचा फार मोठा एक रॅकेट असतो आणि रॅकेटची वर कारवाई झाली पाहिजे आणि अर्जुन खोतकर यांना आमदार पदातून हकालपट्टी केली पाहिजे किंवा त्याचा राजीनामा घेतला पाहिजे.
नहीं 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 नहीं, देखो किसी के खिलाफ में बात करना था, मैं भी 6 महीने से किसको बोला नहीं ना। जब अगर ऐसी हरकतें होती है तो मैंने चुप बैठने के, आप बोलो मैं क्या करना पत्रकार साहब। नहीं नहीं, आपका तुमने, मैं तुमको ही उल्टा प्रश्न पूछता हूँ कि मैंने ऐसा बैठना कि ऐसा बैठना, तुमने नहीं नहीं, तुम मेरे को बोलो, तुम मेरे को बोलो, नहीं नहीं नहीं, तुम मेरे को बोलो कि मैंने क्या करना। ये तो आपका काम ही है, आप कर रहे हैं। हाँ 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 हाँ, उन्होंने भी बोला ना बीच में, नगर पालिका, उन्होंने तो हाउस के अंदर बोला ना, या अबड़ की जमीन के बारे में बोला, मटके वो क्या आईपीएल के बारे में बोला। अरे आईपीएल में तो उनका ही आदमी पकड़े गया ना, मालूम है ना आपको कौन पकड़े गया उनका आदमी, नाम बोलिए उसका। आपको मालूम नहीं तुमको मालूम है ना, उनका ही आदमी पकड़े गया ना, बनकर पकड़े गया ना। आबड़ ने तो चिल्लाया ना, आबड़ ने तो बोला ना उनके बच्चे के, हम अंकल तुम हमारी जमीन खा रहे बोल के खुद करके नाम तो बोला है ना। अब वो इतना साइलेंट होके ऐसा खींच रहे फावड़े से, बाकी क्या है। आज अभी बाद में अगले इसमें देंगे ना, अगले इसमें मैं ये सीरियल में जो मरे हुए लोग हैं जिनके नाम पे ये आका के भाई जो है उसने क्या क्या करेगा, वो पूरा काला चिट्टा तुमको देने वाला हूं। जालन्याच्या आतमध्ये हो. आणि हा नेमका आता मागच्या 4-5 दिवसापासून तुमचं जे नाव जोडलं जात आहे ते आपण नाही, त्याला मी भूकंप म्हणत नाही। काय सांगता नाही नाही, हे बघा मी स्पष्ट सांगतो, काही लोक मला प्रेशराईज करतात काय आहे की बाबा तुम्ही एवढा तुमचा लॉस झाला, एवढा असं झाला, तुम्ही आमच्या पार्टीत असले तर तुम्ही आमदार झाले, असं फार येतात। पण हे बघा असं काही डिसाईड झालेलं नाही, असं पाहिजे मानत नाहीये मी। भूकंप तुम्हाला काय आहे मी नेहमीच सांगतो की होणार आहे, याचा छोटा झटका बसला ना थोडा फार भूकंप येणार आहे। तुम्हाला माहित नसेल काय काय आहे, काय काय केलं, मेलेल्या लोकांच्या नावाने रजिस्ट्री झालेली आहे। जोगने एखादाने 15 लोकांचे नावासहित टाकतो। आणि हे जे दिलं ना मी नाव तुम्हाला, आबड पासून, मिसाळ पासून, अग्नोत्री पासून, या राकेटमध्ये पोलीस एक उच्च अधिकारी पण आहे। त्यांचा राजकीय भूकंपाविषयीचा प्रश्न होता, म्हणजे सध्या त्याने इशारा दिला 26 तारीखला मी अमित शहाच्या नेतृत्वामध्ये जाणार, काय मी नाही म्हटलो, डिनाय केलं। ये 5 कोटीचा जे मॅटर आहे, संजय राऊतने आरोप केले 15 कोटी जमा केले, 10 कोटी बरोबर पाठवले त्याने आणि 5 कोटी राहिले, आणि त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे ना।